मित्रांनो नमस्कार। आज मी एक आपल्याला व्हिडिओ दाखवत आहे, तो कृपया शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ आहे एक निरागस व अशिक्षित वृद्ध दाम्पत्याचा, जे एकटेच बसमधून प्रवास करीत होते। मी कोकणातून माझ्या गावावरून मुंबईला येण्यासाठी बसमध्ये बसलो होतो। पुढच्या स्टॉपला त्या बसमध्ये एक वृद्ध दाम्पत्य मुंबईला येण्यासाठी चढले। ते माझ्या पुढच्याच बाजूच्या सीटवर येऊन बसले व बस सुरू झाली। थोड्या वेळाने त्या वृद्ध काकीने इकडे तिकडे पाहिले व आजूबाजूला बसलेल्या इतर प्रवाशांना विचारायला सुरुवात केली की तुम्ही कुठे उतरणार। त्याचप्रमाणे मलाही तिने विचारले की तुम्ही कुठे उतरणार, तर मी तिला म्हणालो की मी बोरिवलीला उतरणार। माझे हे उत्तर ऐकून ती वृद्ध महिला बरं शांत बसली, परंतु तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता व भीती मला दिसत होती। म्हणून मी तिला विचारले की काकी तुम्ही कुठे उतरणार। त्यावर ती म्हणाली मी शाहीधामला उतरणार, असं म्हणून ती परत शांतपणे बसली। परंतु तिच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता व भीती मला जाणवत होती आणि म्हणून मला राहवलं नाही। मला तिची खूप दया आली आणि मी तिला म्हणालो काकी काळजी करू नका, शाहीधाम आलं की मी तुम्हाला नक्की सांगेन। असं मी म्हणाल्यानंतर ती थोडीशी निर्धास्त झाल्यासारखी वाटली, परंतु मनात कुठेतरी तिच्या भीतीच होती आणि ती भीती घालवण्यासाठी मी थोडी तिची चौकशी सुरू केली। कुठं चढलात तुम्ही? इकडे मुंबईला कधी आलेलं नाही? त्यावर मी म्हणालो काही काळजी करू नका काकी, तुम्हाला स्टॉप आल्यानंतर नक्की सांगेन। त्या स्टॉपला कोण तुमचं न्यायला येणार आहे का? त्यावर ती म्हणाली हो, माझी मुलगी किंवा जावई येणार आहे त्या ठिकाणी। मी त्यांना विचारलं तुम्ही दोघे एकटेच का निघालात गावावरून? त्यावर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही। निरुत्तर होऊन त्या माझ्याकडे फक्त बघत राहिल्या। म्हटलं काही असेल कारण, की जे कारण त्या मला सांगू शकत नाही। मी त्यांना म्हणालो काकी काळजी करू नका, तुम्हाला कोणी न्यायला जरी आले नाही ना तरी मी तुम्हाला घरी नेऊन सोडेन, असा मी त्यांना धीर दिल्यानंतर त्या निर्धास्तपणे प्रवास करू लागल्या। परंतु या संपूर्ण प्रवासात त्यांनी जवळजवळ मला 50 वेळा सांगितलं की स्टॉप आल्याच्या नंतर सांगा हा। या संपूर्ण प्रवासात त्या मागे वळून वळून पाहत होत्या की मी त्या सीटवर बसलेला आहे की मी निघून गेलो आहे, कारण जर मी निघून गेलो तर मला कोण सांगेल, ही भीती त्यांच्या मनात होती आणि म्हणून त्या मागे वळून वळून पाहत होत्या। म्हणून मी त्यांना थोडा आणखीन धीर देण्यासाठी म्हणालो टेन्शन घेऊ नका, म्हटलं जर स्टॉप आला पण सांग ना शाहीधाम। परत त्या निर्धास्त झाल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडा आनंद दिसला व शेवटी हा स्टॉप जवळ आल्यानंतर मी त्यांना म्हणालो आता इथं पुढचा शाहीधाम येईल, शाहीधाम तो आवाज देईल तुम्हाला, सावकाश घ्या, सावकाश बघा, गाडी थांबले तोपर्यंत जा पुढे। अशा प्रकारे ह्या वृद्ध दाम्पत्याने उतरण्याची लगबग सुरू केली। मित्रांनो, हा व्हिडिओ दाखवण्याचा माझा एकच उद्देश आहे, अशा निराधार आणि असह्य लोकांना, वृद्धांना आपण मदत केली पाहिजे। आणि शेवटी स्टॉप आल्यानंतर त्यांची मुलगी त्यांना घेण्यासाठी जवळ आली। त्या मुलीचीनं त्यांची भेट झाली आणि माझा जीव भांड्यात पडला की चला एकदा त्या मायलेकरांची भेट झाली, आता ते निर्धास्तपणे आपल्या घरी जातील। तर मित्रांनो, खरोखर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटलं याच्याविषयी कमेंट करा। हा व्हिडिओ जास्त सर्वांना शेअर करा आणि अशा वृद्ध आणि असह्य लोकांना सर्वदा आपण मदत केली पाहिजे आणि याचं पुण्य आपल्याला नक्की मिळेल। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।